भंडारा जिल्ह्याच्या खासगी शाळेची मुजोरी वाढली आहे। अतिरिक्त शुल्क घेत असल्याची तक्रार पालकांनी केल्यामुळे 7 विद्यार्थ्यांना शाळेतून काढलं। तुमसर येथील फादर अँगल शाळेतील हा प्रताप। बालकांना मोफत सक्तीचा अधिनियम 2009 अन्वये सर्व बालकांना शिक्षण घेण्याचा अधिकार असताना सुद्धा तुमसर तालुक्यातील फादर अँगल खासगी शाळेने 7 विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची काही कारण नसताना देखील शाळेतून अचानक काढण्याची घटना घडली आहे। सध्या खासगी शाळेने आपले मनमानी कारभार सुरू केला आहे। पालकांनी अतिरिक्त शुल्क घेत असल्याची तक्रार शिक्षण विभागाकडे दिली होती आणि त्याचाच राग मनात धरत शाळा प्रशासनाने त्यांच्या मुलांना शाळेतून काढून टाकला आहे। शाळेच्या विरोधात आवाज उठवला म्हणून शाळा प्रशासन आपल्या मनमर्जी कारभार चालवित आहे। आता या प्रकरणी शिक्षण विभागाला सुद्धा पत्रव्यवहार करण्यात आला असून याचा खुलासा शाळेने करावा, अन्यथा शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे। त्यामुळे भंडारा जिल्ह्यात खासगी शाळेची दादागिरी वाढली आहे। आता अशा शाळा प्रशासनावर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे। मला पालकांनी पत्र दिला फादर अँगल शाळेच्या संबंधानं, त्यामुळं मी त्या शाळेला पालकांच्या पत्राच्या अनुषंगाने एक पत्र दिला। त्याच संबंधाने जिल्हा परिषदेकडून शाळेला पत्र गेलं आणि शाळेनं जिल्हा परिषदेच्या पत्रानुसार आणि माझ्या पत्रानुसार मला एक कॉपी दिली। त्याच्यामध्ये अनेक त्यांनी कायद्याची भाषा वापरून आम्ही केलं ते योग्य केलं असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळं मला पुन्हा एकदा शाळेला भेट देऊन त्या गोष्टीची शहानिशा करायची आहे आणि त्यांनी दिलेल्या पत्रान्वये आणि भेटीनंतर जे काही मला सांगतात त्यानुसार माझ्या वरिष्ठ कार्यालयाला मार्गदर्शन आणि पुढील कारवाईसाठी पत्रोच्चार करायचा आहे। मी अमित मेश्राम, शिवसेना विभाग प्रमुख तुमसर। फादर अँगल शाळा ही अल्पसंख्याक आहे। या शाळेने 7 विद्यार्थ्यांना नुकतेच शाळेतून बाहेर काढलेलं आहे। तर त्यांना एक पूर्वसूचना देऊन काय आहे त्यांच्या काय फीसचा विषय आहे की काय आहे नेमका हा विषय घेऊन एक त्यांना म्हणजे नियमानुसार ते करायला पाहिजे होता, परंतु त्यांनी नियमानुसार न करता अचानक त्यांना बाहेर काढणं हे योग्य नाही आहे। शासन म्हणते की 1ली ते 8वीपर्यंत शिक्षण हे प्रत्येकांना मिळालं पाहिजे, परंतु हे शिक्षण नियमाचे उल्लंघन करून त्या शाळेने त्या 7 विद्यार्थ्यांना बाहेर काढला हे कुठेतरी अन्याय आहे। तर या संदर्भात आम्ही शिक्षण विभागाला पत्रव्यवहार करून माहिती निदर्शनास आणून दिलेली आहे। तर शाळेने त्या 7 विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश दिला नाही तर शिवसेना आणि त्या संपूर्ण पालकांच्या वतीने त्यांना घेऊन आंदोलन करेल अशी मी या ठिकाणी भूमिका घेतो।